बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टन याला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. कॅप्टन अशोक खरात याला नाशिकमधील कोर्टानं 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अनेक राजकीय नेत्यांसह महत्त्वाचे लोक खरात यांच्याकडे जायचे ज्योतिष पाहायला. अशोक खरात यांच्या सिन्नर परिसरात असलेल्या एका मंदिरावर रुपाली चाकणकर सुद्धा सदस्य आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे आणि या व्हिडिओत काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओची सखोल तपासणी सुरू असून त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. असे अनेक लोक भेटत असतात, आपल्याला देखील भेटतात, आम्हाला देखील भेटतात, फोटो देखील निघतात. पण याचा अर्थ त्यांच्या सल्ल्यानं आम्ही चालतो अशातला होत नाही. एखाद्या व्यक्तीनं जर चुकीचं काही केलं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे ही आपल्या सगळ्याची भूमिका आहे. त्याच्यामुळे एखाद्यानं वाईट कृत्य केल्यानंतर त्याला समर्थन शिवसेना म्हणून आम्ही कोणी करणार नाही, हीच एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका असते. आताच त्यांना खरं तर आजच अटक झालेली आहे. त्यांच्याकडून मला वाटतं जेव्हा स्टेटमेंट्स घेतल्या जातील आणि त्यानंतर चौकशी ही आता चालू झालेली आहे आणि चौकशीच्या सुरुवातीलाच मी आता काही बोलू शकणार नाही, परंतु एका गोष्टीची खात्री मात्र नक्की देतोय की ह्या व्यक्तीची चौकशी करत असताना ही निष्पक्ष चौकशी होईल आणि चौकशीच्या अंती दोषींवरती नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल.